श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जो माणूस सारखा कामात असेल ना, तोच नवीन कामांना सुरुवात करून ते काम पूर्ण करू शकतो. बाकीच्या लोकांना त्यासाठी अजिबात वेळ नसतो. समर्थ म्हणाले, असा कोणता मनुष्य देह आहे जो सारखा कामात असेल. आता जर आपण पाहायला गेलो ना, या कलियुगामध्ये हल्लीच्या लोकांना कुठलाही काम सांगितलं तर ते सांगतात, आता मला वेळ नाहीये. आपण ज्या प्रकारे नवीन कामांना सुरुवात केलेली आहे त्यावेळी आपल्यासोबत कोणीही येणार नाही. ज्यावेळी आपण पूर्ण करू त्यावेळी ते पाहायला येतील, बरोबर की नाही. परंतु जे लोक आधीच कामामध्ये व्यस्त आहेत ते शिस्त आणि वेळेचं नियोजन करण्यात तरबेज असतात. आपण एखादं काम करायचं ठरवलं तर शिस्तीत आणि वेळेचं नियोजन, बरोबर की नाही, प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलो तर त्यामध्येच आपण बिझी असतो. सतत काम केल्यामुळे आपला आत्मविश्वाससुद्धा वाढेल आणि काम करण्याची कार्यक्षमतासुद्धा वाढेल. जर आपण आपल्या कामामध्ये सातत्यपणा ठेवलाच नाही, चला आपल्याला क्रिकेट खेळायची आवड आहे, आपण आपला सातत्यपणा टिकवण्यासाठी जर आपण बघा दररोज ग्राउंडवर बघा मैदानावर प्रॅक्टिससाठी सरावासाठी गेलो तर प्रत्येक वेळेला बघा आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. जर आपण घरातच बसून एखाद्या मोबाईलवर किंवा टी व्हीमध्ये जर आपण पाहत असू किंवा मैदानावर बघा प्रत्यक्षपणे खेळत आहेत आणि फक्त आपण पाहूनच, तर आपल्याला ते क्रिकेट खेळता येईल का, तो खेळ खेळता येईल का, नाही आहे. त्यासाठी सराव करणं आवश्यक आहे. बोलणं सोपं असतं, बरोबर की नाही. कारण एका ओव्हरीमध्ये 9 रन हवा बघा प्रत्यक्षपणे हवे असतात. 6 बॉलात 9 रन, आपण काय बोलणार सहजपणे. पण ज्यावेळी तुम्ही तिथे असाल ना त्यावेळी प्रत्यक्षपणे तुमची प्रॅक्टिस, तुमचा सराव ते तुमच्या कामी येत असतं. बाकीच्या लोकांना त्यासाठी अजिबात वेळ नसतं. आपण एखादी गोष्ट ज्यावेळी कार्य करायचं आहे त्यावेळी कुठलं अडथळा जेव्हा येतं ना त्यावेळी आपण लोकांना विचारायला जातो, त्यावेळी ते हात वरती करतात. ते सांगतात, आमच्याकडे बाबांनो अजिबात वेळ नाही आहे. ज्यामुळे ते नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात. आपल्यासमोर सुद्धा आव्हान येतं, ते आव्हान आपल्याला पूर्ण करायचं असतं. आळशी किंवा कामाचा सराव नसलेल्या लोकांकडे नेहमी वेळेचा अभाव असतो. ते तर पाहायला मिळतंच. समर्थांनी सुंदर भाग दिलेलाच आहे. संधी केव्हा प्राप्त होईल, जो सतत काम करतो तो नवनवीन गोष्टी शिकत असतो आणि नवीन संधी शोधत असतो. कारण एखादं काम जेव्हा बघा आपण करत असताना अनेक रस्ते आपल्याला पाहायला मिळत असतात की एखादं प्रकल्प किंवा एखादं प्रोजेक्ट ज्यावेळी आपण हाती घेतो त्यावेळी आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात की आता पुढे कसं करायचं, कसं नियोजन करायचं, बरोबर की नाही. मग नवनवीन संधी प्राप्त होत असतात. त्यामध्ये शिस्त असणं आवश्यक आहे. यश अपयश हे पुढचं निर्णय आहे, बरोबर की नाही, ते कार्यावर अवलंबून आहे. परंतु कामात जर सातत्य असल्यामुळे कठीण कामही बघा प्रत्यक्षात सोपं होऊन जातं. कारण त्यामध्ये ताकद मिळते ना, आनंदसुद्धा मिळत असतो. आता वेळेचं नियोजन, समर्थ म्हणाले वेळेचं नियोजन करणं का फायद्याचं आहे, का महत्त्वाचं आहे. कारण कामात व्यस्त जी लोक पाहायला मिळत असतात ती वेळेची किंमत जाणत असतात.
की या वेळेमध्ये आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. आता आपण एखादं काम करायचं हाती घेतलेलं आहे. चला, समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपण आपल्या शालेय जीवनामध्ये पेपर सोडवले की नाही, बरोबर? जो टाईम असेल त्या टायमामध्येच आपण हजर राहिलो आणि जो बघा पेपर संपायचा कालावधी त्या पेपरमध्येच बघा त्या टायमामध्ये आपण पेपर दिले की नाही? का आपल्यासाठी वेळ वाढवून दिला नाही आहे? वेळेचं नियोजन, त्यासाठी आपण अभ्यास करणं महत्त्वाचं. मग बघा प्रत्यक्षात आपण ज्या ज्या वेळेला एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा काम करत असतो त्यावेळीसुद्धा शिस्तीचं महत्त्व काय असतं ते सुद्धा आपल्याला समजतं की नाही? शालेय जीवनात सुद्धा शिस्त काय आहे तिथे सुद्धा आपल्याला वेळेची किंमत, आताच्या या जीवनामध्ये वेळेची किंमतच राहिलेली नाही आहे. कोणी आपल्याला वेळ दिली की आपण त्या वेळेनंतर अर्धा तास 1 तास उशिरा येतो आणि आपण आपलं एकच कारण, ट्रॅफिकमुळे लेट झालं, घरातून लवकर निघालो पण काहीतरी काम निघालं, अशा अनेक प्रकारची कारणं असतील, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले कारण का? एकच कारण आहे, ते म्हणजे आळशीपणा किंवा कामाचा सराव ज्या व्यक्तीला नसतो ना त्या व्यक्तीचं हे प्रमुख कारण असतं. कारण आळसपणा ज्याच्या अंगी तो कार्यामध्ये बघा प्रत्यक्षात कधीही उतरणारा नाही. तो फक्त बोलून दाखवेल. त्यांच्याकडे वेळेचा अभाव असूनही ते काम पूर्ण करू शकतच नाही. त्यांच्याकडे खूप वेळ आहे परंतु ते फक्त बोलण्यापुरती लोक असतात. कार्य करण्यामध्ये बघा प्रत्यक्षात कृतीत उतरतच नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांच्याकडे बोलायला जाऊ त्यावेळी सुद्धा ते आपल्यासोबत येणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले यश अपयश येतीलच हो, परंतु यश अपयश यांना न घाबरता आपलं सातत्यपणा आपल्या कार्यामध्ये असणं गरजेचं आहे. नवीन कामांना ज्यावेळी आपण सुरुवात करतो ते काम करत असताना कुठल्या व्यक्तीसोबत आपण आहोत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समर्थाने एक सुंदर बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये राजू आणि श्याम नावाचे 2 मित्र होते. राजू नेहमी म्हणायचा माझ्याकडे वेळच नाहीये, मला खूप कामं असतात. पण तो प्रत्यक्षात काहीच काम करत नसायचा. श्याम मात्र एक छोटा व्यवसाय करत असायचा आणि तरीही तो नवीन नवीन कौशल्य संधी शोधत असायचा, शिकत असायचा. एकदा त्या गावामध्ये एका मोठ्या प्रकल्पासाठी कारागिरांची गरज होती, ज्यामुळे सर्वांना भरपूर पैसे मिळणार होते. राजूने विचार केला माझ्याकडे तर वेळच नाहीये, मी हे नवीन काम कसं करू? आणि त्याने संधीही नाकारली. पण श्यामने मात्र कामाचं नियोजन केलं. आपल्या जुन्या व्यवसायासोबतच या नवीन प्रकल्पात स्वतःला झोकून दिलं. परिणाम असा झाला की श्यामने ते नवीन काम वेळेत पूर्ण केले आणि तो श्रीमंत झाला. तर राजू फक्त वेळ नाही असं म्हणतच राहिला. म्हणून वेळ कोणाकडेच नसतो, तो शेवटी बघा आयुष्यात वेळ काढावा लागतो. जो मनुष्य देह कामामध्ये सातत्यपणा ठेवतो ना तोच प्रगती करत असतो, त्यालाच यश प्राप्त होत असते. म्हणजेच कामाची आवड असणाऱ्यालाच वेळ काढता येतो असं नाहीये, पण टाळाटाळ करणाऱ्याला वेळ असूनही ती कामासाठी पुरेसे वाटत नाही. म्हणून आपण सुद्धा आपल्या कामामध्ये जेव्हा बिझी असतो तेव्हा ज्या प्रकारे बघा शिस्तबद्ध आपला देह असणं गरजेचं आहे, ते काम पूर्णपणे नियोजन करून करणं गरजेचं आहे. नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारून बघा प्रत्यक्षात त्या वेळेमध्ये आपलं काम पूर्ण करता आलं पाहिजे.
म्हणून समर्थ म्हणाले, जो मनुष्य देह सारखा कामामध्ये असतो तोच नवीन कामांना सुरुवात करून पुरे करू शकतो आणि बाकीच्या लोकांना त्यासाठी अजिबात वेळ नसतो. जय जय रघुवीर समर्थ.